लढा एका मर्दानीचा. वहिनीसाहेब जरा रागातच आल्या. हरबा बोला, असे बेवक्ताला का वर्दी दिली? इतक्या रात्री असे कोणते काम आले? मुजरा करून हरबा घाबऱ्या बोलू लागला. माफी असावी वहिनीसाहेब, पण सरदार इथं नाहीत आणि आपल्या जहागिरीवर लई मोठं संकट आलंय. मुघल सरदार फत्तेखान दक्षिणेतून आपलं काम संपवून दिल्लीला परत निघाला आहे. तसं त्याने जहागिरीकडं वाकड्या नजरेनं बघितलं नसतं, पण त्याला कळले की सरदार रचकाय, पण कोणीही तरुण सध्या जहागिरीत नाही. त्यामुळे त्याच्या तोंडाला पाणी सुटले. नेहमीच्या रस्त्यांनी जायचे सोडून मुद्दाम वाकडी करून तो आपल्या जहागिरीत घुसून लूट करायचं बेत आखतोय. आणीबाणीची वेळ आली आहे. आता काय हुकूम आहे वहिनीसाहेब? हे ऐकताच रमाबाई अस्वस्थ झाल्या. रामचंद्रराव जेधे पाटील आपली सारी फौज घेऊन स्वराज्याच्या कामगिरीवर गेले होते. राजांच्या फौजेत भरती करण्यासाठी जाताना जहागिरीतील सर्व तरुण पोरंही घेऊन गेले होते. प्रत्येक घरातील तरुणी पोरं स्वराज्याच्या स्थापनेसाठी राजांच्या एका हाकेवर घरदार सोडून निघाली. जेधेंची ही जहागिरी कर्नाटकच्या सीमेजवळची, पण सध्या दक्षिणेत शांतता होती. तिकडून धोका असणार नाही असा पाटलांचा अंदाज होता. म्हणून तर ते जहागिरी अशी रमाबाईंवर सोडून गेले होते. स्वारी इथे नसताना आता केवढे हे संकट! हा मुघल सरदार फत्तेखान कुठून असा अनपेक्षितपणे उपटला? आता काय करायचे? लेकीबाळींना या संकटातून कसे वाचवायचे? गडी कशी सांभाळायची? या विचारात रमाबाई पडल्या, पण लगेच सावरल्या. जे काही करायचे होते ते तात्काळ करणे भाग होते. हरबा, पंतांना बोलवा, लगेच खलिते लिहायचे आहेत सांगा. पंत येईपर्यंत रमाबाई साहेब विचार करत सदरेवर इरझाऱ्या घालत बसल्या. खरं तर त्यांना पायातले त्राण नाहीसे झाल्यासारखे वाटत होते. अशी वेळ त्यांच्यावर पहिल्यांदाच आली होती. त्यांचे वडीलही सुभेदार होते. लहानपणापासून राजकारण आणि लढाया त्यांना काही नव्या नाहीत, पण जहागिरीची सगळी धुरा अशी खांद्यावर कधी आलीच नाही. मुजरा वहिनीसाहेब, पंत 2 खलिते तातडीने लिहून घ्या. पहिला स्वारींना पाठवा. जहागिरीवर आलेल्या संकटाबद्दल लिहून तातडीने मदत पाठवण्याविषयी कळवा. पण खलिता पोहोचवून मदत येईपर्यंत खानाला कसे रोखणार? तो तर 10 कोसांवर पोहोचलाही आहे. पंत, म्हणूनच दुसरा खलिता खानाला लिहायचाय. मी सांगते तसं लिहा. खान साहेब, आपण सरळ दिल्लीला निघाला होतात, मग मध्येच वाट का वाकडी केलीत? आपल्या मनात काय आहे? आपल्या अशा अनपेक्षित येण्यामुळे आमची रयत हवालदिल झाली आहे. जेधे पाटील सध्या गडीवर नाहीयेत. आम्ही बाई माणूस आपल्याशी कुठल्याही प्रकारची बोलणी करू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या मार्गाला सरळ लागावे. जहागिरीत येऊन जनतेला त्रास देऊ नये. आपणापासून आम्हाला काही धोका नाही असं आम्ही समजतो. पंत, मोहोर उमटून लगेच स्वाराला खलिता रवाना करण्यास पाठवा. हरबा, खानाबरोबर किती फौज आहे? त्याची फौज तर आधीच उत्तरेत निघून गेली आहे. तो आराम करत मागच थांबला होता, म्हणून फक्त 300 हत्यारबंद सैनिक आहेत. पण आपण कसा मुकाबला करणार? आपल्याबरोबर उणेपुरे 50 लढवय्ये गणी आहेत. मुकाबला तर शक्यच नाही. पण त्याच्यापासून गडी कशी वाचवायची या विवंचनेत आम्ही आहोत. बघू त्याचा काय निरोप येतो ते. रमाबाई त्यांच्या कक्षात आल्या. खानाजवळ फारशी फौज नाही, पण तरीही त्याने काही आगळीक केली तर काय करायचे? स्वराज्याचे दैवत शिवाजीराजांना त्यांनी मनोमन मुजरा केला. राजांनी अशा परिस्थितीत काय केले असते? कशी वाचवली असती आपली प्रजा? शक्ती की युक्ती? इकडची स्वारी कायम म्हणत असते, मराठ्यांच्या स्त्रिया खऱ्यात हिंमतवान असतात. मोहिमेवर जाणाऱ्या आपल्या माणसाच्या तलवारीला खरी धार येते ती अशा खंबीर स्त्रियांमुळे. खरंच जमेल का मला या संकटाला सामोरे जायला? समोर रामचंद्ररावांचे ते राजबिंडे रूप समोर आले. बाहेरून ते जितके करारी दिसत तितकेच आतून प्रेमळही होते. रमाबाईंवर
त्यांचे विलक्षण प्रेम होते आणि रमाबाई तर त्यांची सावली. रामचंद्ररावांनी स्वराज्याच्या प्रयत्नात शिवरायांना साथ द्यायची ठरल्यावर रमाबाईंना कोण आनंद झाला होता. त्या शिवशंभू नंतर दोघांचेही एकच दैवत होते, शिवाजी महाराज. आज अशा प्रसंगी पतीच्या आठवणीने त्यांचा जीव कासावीस होत होता. परत भेट होईल की नाही अशी परिस्थिती ओढवली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी खानाचा खलिता आला. आपणाला त्रास देण्याचा आमचा मनसुबा नाही. गडीतील सारी संपत्ती, सोने नाणे, धन धान्य सगळे आमच्या हवाली करा. हम आपको बख्श देंगे. पंत आपल्याला हे सर्व त्याला द्यावे लागेल, पण आपले पुरे 50 लढाऊ गडी. सामान घेऊन खानाकडे पाठवले आणि त्यांना दगाफटका झाला तर? वहिनीसाहेब, तसाही खान वाटतो तितका सरळ नाही. त्याच्या मनात काही काळबेर नक्की असेल. नुसती संपत्ती घेऊन तो मानणार नाही. तो क्रूर आहे, कधीही धावा बोलू शकतो. कसं टाळायचं हे संकट? त्याला लिहा, आम्ही बाहेर येणार नाही. 100 निशस्त्र माणसे आत गडीत पाठव, त्यांच्याबरोबर आम्ही सारी संपत्ती देऊ. पण खानाची माणसं आत बोलवायची कशी? म्हणजे पंत, आता इतकेच करू शकतो आम्ही. आपल्या हातात काही नाही. परमेश्वरच रक्षण करेल आता, असं म्हणून रमाबाई आत निघून गेल्या. इकडे खानाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. जेठांच्या जवलतीबद्दल त्यांनी बरंच ऐकलं होतं. काहीही लढाई न करता मोठी संपत्ती हाती लागणार होती. शिवाय रमाबाईंच्या सौंदर्याबद्दलही त्याला हेरांकडून बरंच समजलं होतं. एकटी बाई काय करेल या विचाराने तो उतावळा झाला. आपली 100 माणसे गडीत पाठवायला तयार झाला. नंतर घुसू आत, कोण येणार तिच्या मदतीला? 2 दिवस झाले होते. रमाबाईंच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. गडीमध्ये धावपळ सुरू झाली होती. भटजी अनुष्ठानाला बसवले गेले. सर्व वृद्ध आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. कठीण प्रसंग आल्यास स्त्रियांना काय करायचे हेही सांगण्यात आले. गडीतील सर्व स्त्रियांचे दागिने, मौल्यवान वस्तू, धान्याची पोती सर्व एकत्र केले गेलं. दुपारच्या प्रहरी गडीचा दरवाजा उघडला गेला. खानाच्या माणसांना आत घेऊन दरवाजा परत लावला गेला. 2 प्रहर झाले. गेलेले लोक काही परत आले नाही. खान कंटाळला. त्याचा संयम सुटला. उरलेल्या 200 लोकांसह तो गडीवर चालून गेला. पण त्याला कुणीच प्रतिकार केला नाही. दरवाजे लगेच उघडले गेले. 2 स्वार आत गेले. सर्वत्र शांतता होती. मधल्या चौकात धन दौलत गाड्यांवर लादलेली दिसत होती. स्वारांनी खानाला जाऊन सांगितले. खान आनंदला. पण आधी पाठवलेले सैनिक गेले कुठे? लालची सारे घुसले असतील गावात, लुटालूट करत फिरत असतील. या विचाराने तो आपल्या स्वारांसमवेत आत आला. गडीचे द्वार लावले गेले आणि काही कळायच्या आतच त्या गाफील गनिमांवर गरम तेलाचा वर्षाव होऊ लागला. एका बाजूने दगड गोट्यांचा मारा सुरू झाला. जो कोणी त्यातून वाचला आणि पुढे धावला त्याच्यावर मिरचीची फवारणी सुरू झाली. आणि सगळ्यात शेवटी हातात तलवार घेऊन उभी होती ती मर्दानी रमाबाई आणि त्यांची सेना. 50 लढवय्या मराठ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या अजून 50 रणरागिणी. समोर येणाऱ्या प्रत्येक गनिमाच्या शरीराचे चिथडे होऊ लागले. आपल्या मोजक्या स्वारांनिशी ती मर्दानी गनिमांना रक्ताने नाऊ घालत होती. साक्षात दुर्गाच अवतरली होती. या अनपेक्षित प्रतिकाराने खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली. त्यानं पळता भुई थोडी झाली आणि तितक्यात दोरखंडाचा विळखा खानाच्या गळ्याभोवती रमाबाईंनी फेकला. खान जायबंदी झाला. उरलेल्या गनिमांची आधीच वाताहात झाली होती. गडी आबादित राहिली होती आणि मराठ्यांची इज्जतीही. रात्रदिन दौड करत रामचंद्र जेधे 2 दिवसात गडीवर पोहोचले. रमाबाईंच्या शौर्याची आणि हुशारीची खबर आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. स्वागताला खुद्द रमाबाई द्वारावर आल्या होत्या. ते मोठ्या कौतुकाने रमाबाईंना न्याहाळत होते. आपण आम्हाला ओवाळत आहात, पण खरं तर हा मान तुमचा आहे. मोठ्या खुबीने आम्ही खानाशी 2 हात केले. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
असं म्हणून त्यांनी सुवासिनींना रमाबाईंचे औक्षण करायला लावले. आता खाजगीत फक्त रमाबाई आणि रामचंद्रराव बसले होते. खानाची बातमी ऐकून तर आमचा जीवच तुमच्या आणि रयतेच्या काळजीने वेडापिसा झाला होता. तुम्ही हिम्मतवान आहात हे माहीत होते, पण हा अनपेक्षित लढा कसा दिलात? शिवाजी महाराजांची प्रजा आहोत. शक्ती आणि युक्तीचा मेळ राजांकडूनच शिकलो आहोत. आपण गडीच्या आतल्या बाजूस खणलेले खंदक कामी आले. यावेळी पहिले 100 गनिम त्या खंदकात पाडण्याचा डाव होता. ते आत येताच खंदकातील लाकडी आच्छादन हटवले गेले आणि ते खंदकात सापडले. मग त्यांचे ओके काम तमाम करायला कितीसा वेळ लागणार? आणि रात्रीतून तेल, दगड, गोटे, मिरची जमा केले. गनिमी कावा उपयोगी पडला आणि आपण आमचे तलवारबाजीचे शिक्षण बंद पडू दिले नाही. आमच्याबरोबर अजून 50 बायकांना आम्ही शिकवले होते. स्वराज्यासाठी पुरुषच नाही तर आम्हा स्त्रियांचाही उपयोग व्हायला हवा ना. तुम्ही मोहिमेवर गेलात तर स्वरक्षण नको का करायला? रमाबाई, आम्हाला आपला अभिमान वाटतो. आज तुमच्यामुळे आपली गडी वाचली, दौलत वाचली. महाराजांपर्यंत तुमची बातमी गेली आहे. त्यांनीही तुमचे कौतुक केले आहे. अशा लढवय्या स्त्रिया असतील तर कुणाही गनिमाची त्यांच्याकडे वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही. या अनपेक्षित हल्ल्याला तुम्ही दिलेला अनपेक्षित लढा सर्वांच्या कायम स्मरणात राहील. मुजरा तुमच्या हिमतीला, मुजरा तुमच्या लढ्याला. तर कशी वाटली ही बोधकथा नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बोधकथेसह.